पाथरी शहरात ड्रायव्हर चालकाचा आंदोलन गेल्या 12 दिवसापासून चालू आहे। तुम्ही पाहत आहे आपण पाथरीमध्ये आहे आणि त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की आपण त्याच्याकडून जाणून घेऊ। कायदा केलेला आहे केंद्र सरकारने जो कायदा रद्द करावा आणि ड्रायव्हरांना संरक्षण कायदा हा लागू करावा ही आमची केंद्रीय मंत्री नितीन शाह साहेब आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे आमची मागणी की हा कायदा तात्काळ रद्द करावा आणि चालकांना संरक्षण तात्काळ कायदा करावा। हे कायदा रद्द न झाला पुढची भूमिका काय? तर कायदा जर रद्द नाही झाला तर आमचं उपोषण चालूच राहील आणि अजून ह्याच्यापेक्षा तीव्र आम्ही उपोषण आणि आंदोलनं पूर्ण महाराष्ट्रभर देशभर करू। ही चालकाच्या जीवावर उठणारा कायदा आहे। आज आमच्या लेकराबाळाची परिस्थिती आज बिकट आहे आणि आमची परिस्थिती बिकट आहे। आज 12 दिवस झाला आज आमच्याकडे शासनाचा कोणताही माणूस लक्ष देत नाहीये। जर ड्रायव्हरनी जर गाडी सोडली तर दळणवळण व्यवस्था सगळी बंद पडेल आणि हे केंद्र सरकारच्या लक्षात आलं पाहिजे। अमित शाह साहेब स्वतः गाडी चालवत नाहीत, चालक गाडी चालवतो आणि हा चालक रात्रंदिवस गाडी चालवून आपला उदरनिर्वाह करतो। आज चालकाचा जर विचार केला 100 रुपये भत्ता आणि 7,000 रुपये महिना आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये। पुणे मुंबईची वेगळी गोष्ट पण त्या चालकाला त्याचं पोट भरणं मुश्किल आहे। आता चालक 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये दंड कुठून भरील हे सर्वात मोठा प्रश्न आहे। चालक गाडी सोडून भीक मागायची पाळी आली चालकावर। हे केंद्र सरकारने हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा ही आमची सर्व चालकांची मागणी आहे। आणि या मागणीला अजून दुसरी एक मागणी आमची की चालकांना संरक्षण द्यावं, कारण जर अपघात झाला रोडवर तर चालक हा जाणून बुजून अपघात करीत नाही। चालक हा रस्त्याने चालत असताना सापाला मारू शकत नाही, तर माणसाला कधी मारणार हे सरकारच्या लक्षात आलं पाहिजे। कारण जे कायदा बनवतात त्यांनी सगळ्याचा विचार घेतला पाहिजे, चालकाचा विचार केला पाहिजे आणि चालकाच्या मागील कुटुंबाचा विचार केला पाहिजे। जर चालकच जर आश्रित नसेल तर त्याचं कुटुंब काय करेल ही आमची प्रमुख मागणी शासनाला की बुवा तुम्ही हे काळा कायदा रद्द करा आणि ड्रायव्हरला संरक्षण कायदा नवीन बनवा तात्काळ रद्द करावं या मागणीसाठी 12 दिवसापासून पाथरी शहरात आंदोलन चालू आहे आणि हे मान्य नाही झालं तर पुन्हा आम्ही आंदोलन करू ही यांना सरकारला इशारा दिला। परभणी नगरीतून राजू कडेले, परभणी।